नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय 2026चा फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरायचा असेल तर परीक्षा सेंटर कसं निवडावं, बदल करता येतो का, या संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहे। एमपीएससीने 16 जुलैला एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही एक्झाम सेंटर निवडण्यासाठी ऑप्शन देत आहोत। ज्यांनी 16 जुलैच्या आत किंवा 16 जुलैपर्यंत फॉर्म भरला अशा जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा सेंटर कसं निवडायचं, आणि जे नवीन विद्यार्थी आता परत फॉर्म भरणार आहेत 16 जुलै नंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इथे गाईडलाईन दिलेली आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि परीक्षा सेंटरची प्रोसेस कंप्लीट करून टाका। सिंपल प्रोसेस आहे, 2 मिनिटाचं फक्त काम आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण तत्पूर्वी तयारीसाठी मात्र तुम्ही लागला नसाल अजून तर 3 महिन्यामध्ये तयारी करायची आहे। 31 जुलै डेट वाढलेली आहे, फॉर्म भरण्याची संख्या वाढत चालली आहे, कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला योग्य गायडन्सची जर मदत लागत असेल तर नक्की घ्या, कारण भविष्यात जर तर किंतु परंतु आणि पश्चाताप येणार नाही। नाहीतर होतं काय, त्यावेळेस मी घ्यायला पाहिजे होतं, ही संधी परत नाही आहे, 6 वर्षानंतर जाहिरात आली आहे, भविष्यात येईल की नाही माहीत नाही, आले तर तुम्ही तिथे एलिजिबल आहात की माहीत नाही आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, लगेच जॉईन करा ह्या बॅचमध्ये। तुम्हाला बघा, स्वतः धनंजय कचाले सर ज्यांनी 17 आणि 20ला एक्झाम क्रॅक केली त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे। आता तुम्हाला प्री आणि मेन्स एकत्रित तयारी करावी लागणार आहे, कारण तुमच्या प्री नंतर मेन्सची जे ड्युरेशन आहे ते फक्त 2च महिन्याचं आहे। सो त्यासाठी आत्ताच तुम्हाला प्रॉपर मायक्रो प्लॅनिंग करावंच लागणार आहे, नाहीतर तुम्हाला सर मी प्री करतो नंतर बघू मेन्सला, मग प्री क्रॅक केली पण मेन्सला जर प्रॉपर अभ्यास नाही झाला तर मग अवघड होऊन जाईल। सो आणि तुम्हाला माहिती आहे मेन्सला मेकॅनिकलचे विद्यार्थी कॉम्पिटिशन, तुमचे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांबरोबर तिथे अजून जास्त कॉम्पिटिशन राहील। सो आत्ता मात्र तयारी करताना स्ट्रॅटेजी कशी असावी यासाठी ह्या बॅचमध्ये सगळी टीम तुम्हाला गायडन्स करणार आहे। योगेश माने सर आहे, त्यानंतर मुसळे सर आहे, रोडे सर, ही सगळी टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे। बॅचेस तुम्हाला बघा मराठी इंग्लिश माध्यमामध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे, घरी बसून तयारी करू शकता। तुम्ही जॉब करताय, काही जबाबदारी जरी असेल ना तरी तुम्हाला तुमच्या वेळेत लेक्चर बघता येणार आहे। टू द पॉइंट लेक्चर, जेवढं सांगतो आम्ही तेवढंच करा। आणि ऑफलाईन जर तुम्हाला शक्य असेल तर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला बॅचेस चालू झालेले आहेत। त्यानंतर इतर पदांसाठी लक्ष बॅच पण अवेलेबल, त्यासाठी अभिजित राठोड सर तुम्हाला गायडन्स करताय। सो दोन्ही बॅचेसमध्ये पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, घरपोच स्टडी मटेरियल आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ अवेलेबल आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस त्याचे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। सो कुठे जायची गरज नाही, सेपरेट तुमच्यासाठी आम्ही ही बॅच पण चालू केली महाराष्ट्रातली, त्याला 30% ऑफ पण आहे। सो खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आणि लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। जेव्हा नवीन विद्यार्थी फॉर्म भरतोय तेव्हा चेक एलिजिबिलिटी वरती क्लिक करतो। आता याच्या अगोदर तुम्हाला प्रोफाईल बनवावं लागतं, हे सगळं माहिती दिलेली आहे, याची व्हिडिओ पण बनवले आहे, पाठीमागचे बघून घ्या। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवत चला। सो चेक एलिजिबिलिटी, तुम्ही 5 पोस्टला इथे पात्र असाल तर तुम्हाला इथे बघा, इथे दिसतंय तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करतात। 5 वाटलं तर 5 पण अप्लाय तुम्ही करू शकता। याच्याच खाली एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला बघा, सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस। तुम्ही तिथे गेला, त्यानंतर चॉईस केलं की खाली आला की तुम्ही सबमिट आणि पे करू शकता। आरटीओ एमएच्या विद्यार्थ्यांना या 8 प्रश्नांची उत्तरं पण द्यायची, या पद्धतीने द्यायची। ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे त्यांनी या पद्धतीने द्यायचे, ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांनी नाव येस करून नंबर पण टाकायचा। परत मी दाखवतो बघा, जे नवीन विद्यार्थी त्यांना काय करायचं, जेव्हा एलिजिबिलिटी चेक केली तुम्हाला इथे कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं निवडायचंय, किंवा 5ही पोस्ट ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये। त्याच्या खालचा प्रश्न आहे सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस, त्याच्या खाली काय म्हटलंय बघा, प्लीज सिलेक्ट मॅक्सिमम 1 एक्झाम सेंटर। एकच करायचं, एकापेक्षा जास्त करायचं नाहीये, एक सेंटर। उदाहरणार्थ मी सेंटर निवडलंय नाशिक। नाशिक निवडल्यानंतर सपोज नाशिकचं सेंटर फुल जर होत असेल तर नाशिकच्या जवळचं सेंटर ते ऑटोमॅटिक तुम्हाला देणार आहे। तर तुम्हाला 4-5 सेंटर निवडायचे नाही, एकच सेंटर निवडायचं आहे, हे पण लक्षात घ्या। आता हे सेंटर निवडत असताना फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, जो विद्यार्थी परभणीचा आहे, सध्या तो पुण्यात आहे, फॉर्म भरताना पुण्यात आहे, ऍड्रेस सगळा त्याचा परभणीचा आहे आणि फॉर्म भरतोय पुण्यातनं, आणि त्याला एक्झाम सेंटर पाहिजे नाशिक, चालेल का? येस, 100%, तुमची चॉईस आहे, असं काही नाही आहे तुम्ही कुठून बिलॉंग करतात त्यामुळे तोच ऍड्रेस टाकला असं अजिबात नाही। तो कोणतंही सेंटर तुम्ही देऊ शकता, महाराष्ट्रातला कोणतंही। तुम्हाला वाटतं रत्नागिरीला जाऊन द्यायचंय, मला काही हरकत नाही, द्या रत्नागिरीला। गडचिरोलीला जाऊन एक्झाम द्यायची, तिकडे द्या। पेपर सारखाच्या पेपरमध्ये काय बदल नाहीये, त्यानुसार तुम्ही सेंटर निवडू शकता, कोणतंही निवडू शकता। सेंटर एकदा निवडल्यानंतर परत बदल करता येत नाही, याची काळजी घ्या। नाहीतर मग परत एखादा प्रश्न चुकून सेंटर झालं नाही, मग जावं लागेल रत्नागिरीमध्ये, पाऊस पडत असेल तरी जावं लागेल, लक्षात घ्या। पण एखादा वाटलंय सर आमचा जिल्हा रत्नागिरी खूप पाऊस पडतोय, मला ना नाशिकमध्ये यायचं, एक्झाम द्यायला येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या। फक्त तुम्ही जाऊ शकतात त्या सेंटरला, एक दिवस अगोदर जावं लागेल, तुम्हाला दूरचं असेल तर ते लक्षात घेऊन सेंटर निवडायचं आहे। ओके, हा पुढे घेऊन जातो तुम्हाला मी।
आता जे नवीन जुने विद्यार्थी आहे ज्यांनी 16 जुलैपर्यंत फॉर्म भरलेला आहे त्यांना मी जुने विद्यार्थी म्हणतो. 16 जुलै नंतर जे भरतात त्यांसाठी मी ऑलरेडी सांगितलं ही प्रोसेस करायची. आता ज्यांनी 16 जुलैपर्यंत फॉर्म भरला त्यांनी काय करायचं, फॉर्म कॅन्सल करून भरायचा आहे का, नाही 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 नाही. त्यांना प्रोसेस काय सांगितली लक्षात घ्या. इथे त्यांनी दिलंय नोटिफिकेशन मध्ये, त्यांनी सांगितलंय की उमेदवाराच्या प्रोफाईल मधील माय अकाउंट सदराखाली जायचंय. तिथे व्ह्यू नावाचं बटन आहे, त्यानंतर सेंटर सिलेक्शन येईल आणि त्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्ट करून अप्लाय आणि सबमिट करायचं आहे. ही प्रोसेस कधीपर्यंत ओपन आहे तर 19 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत ओपन आहे. काही विद्यार्थ्यांनी 18 जुलैला चेक केलं, सर माझं सेंटर कसं करू मी, माझं दिसत नाहीये. 19 जुलै म्हणजे रविवारपासून हे ओपन झालेलं आहे. 31 जुलैपर्यंत वेळ आहे, 2 मिनिटाचं काम. फक्त काय करायची प्रोसेस तुम्हाला प्रोसेस सांगतो. तुम्ही बघा अप्लाय केला असेल तुम्ही एक्झामला, जे ओल्ड विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय आणि ज्यांना नवीन अप्लाय करायचं त्यांना मी ऑलरेडी सांगितलंय. सो तुम्हाला जायचंय माय अकाउंट वरती. माय अकाउंटला गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली ना याच्या खाली बीट खाली तुम्हाला 17 नंबरची जाहिरात, गट क ची जाहिरात आहे. तुम्ही अप्लाय केलेलं इथे व्ह्यू नावाचं बटन तुम्हाला दिसेल बघा, व्ह्यू नावाचं. ह्या व्ह्यू नावाच्या बटनावरती क्लिक केलं की पुढचं ऑप्शन तुम्हाला दिसेल सेंटर सिलेक्शन. ते दिसलं की पुढचं ऑप्शन तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि अप्लाय आणि सबमिट करायचं आहे. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. बस एवढी प्रोसेस करून टाका, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके, सो दोन्ही गोष्टी मी सांगितलं तुम्हाला. नवीन विद्यार्थ्याने सेंटर कसं निवडायचंय, जुन्या विद्यार्थ्यांनी सेंटर कसं निवडायचं ते पण सांगितलंय. कोणतंही सेंटर तुम्ही निवडू शकता. याबद्दल काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून तयारीसाठी मार्गदर्शनची बॅच लावली नसेल तर कॉम्पिटिशन भयानक असणार, लक्षात घ्या. बॅच लगेच जॉईन करू शकता. अधिक माहिती तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.